Good afternoon, everyone. Our today's lecture is on the extend the range of voltmeter by using series resistance, and that series resistance is called as a multiplier. In short, we can say that extension of range of voltmeter by using multiplier. आपल्याला काय करायचं आहे की तुमचं जे काही डीसी व्होल्टमीटर आहे त्या व्होल्टमीटरची रेंज एक्सटेंड करायची. म्हणजे सपोज तुमचा 1000 व्होल्ट एवढे जर तुमच्या 10 व्होल्टच्या मीटरने किंवा 300 व्होल्ट मीटर हे असेल याने मेजर करायचं असेल तर त्यासाठी आपण काय करतो की जे तुम्ही व्होल्ट मीटर यूज केलंय लो रेंजचं त्याच्या सिरीज मध्ये एक रेजिस्टन्स कनेक्ट करतो आणि त्याच्या थ्रू आपण काय करतो त्या व्होल्ट मीटरची रेंज इन्क्रीज करतो. मग तो जो सिरीज रेजिस्टन्स कनेक्ट केलेला असतो त्याला आपण म्हणतो मल्टिप्लायर. जसं आपण ॲमीटर साठी शंट हा वर्ड यूज केला होता. सिमिलर लाईक दॅट फॉर द व्होल्टमीटर मल्टिप्लायर इज द प्रॉपर नेम. तुम्ही डायग्राम शो करते इथे सर्वांसाठी. One series resistance is connected. After that, one voltmeter is connected. इथे काय तुमचं हे व्होल्टमीटर. This one is your DC voltmeter आणि इथे तुमचा DC सप्लाय इनपुटला प्रोव्हाइड केला जातो. That is the DC voltage. इनपुटला डीसी व्होल्टेज दिले, सिरीज मध्ये एक रेजिस्टन्स कनेक्ट केलाय त्याचं आपण नेमिंग देऊया RS. सिरीज साठी फक्त RS आणि हे तुमचं व्होल्टमीटर आहे त्याचा रेजिस्टन्स RM मीटरचा आहे म्हणून RM आणि त्यामधनं फ्लो होणारा करंट आपण सपोज I FSD. FS फुल स्केल डिफ्लेक्शन. ISFD. SFD चा फुल फॉर्म काय आहे? फुल स्केल डिफ्लेक्शन आणि हे तुमचं व्होल्टमीटर आहे. डायग्राम समजली सर्वांना. या व्होल्टमीटरची आपल्याला रेंज वाढवायची म्हणजे सपोज तुम्ही इनपुटला 400 व्होल्ट एवढं व्होल्टेज दिलंय आणि तुमची मीटरची रेंज आहे 0 to 300. एवढं 0 to 300 व्होल्टेजचं व्होल्टमीटरची रेंज आहे आणि आपल्याला इनपुटला मेजर करायचं आहे 400 व्होल्ट. मग 400 व्होल्टेज जर 300च्या व्होल्टमीटरला दिलं तर मेन ड्रॉबॅक काय होणार आहे का तुमचं व्होल्टमीटर इथं बंद होऊन जाईल. ही नॉर्मल कंडिशन. बट आता आपण इथे काय केलेलं आहे एक तुमचं सिरीज रेजिस्टन्स सर्किट मध्ये कनेक्ट केलेलं आहे. मग त्या सिरीज रेजिस्टन्स मुळे काय होणार आहे का व्होल्टेजचा इथे काहीतरी ड्रॉप होणार आणि रिड्यूस व्होल्टेज या व्होल्टमीटर पर्यंत येणार. मग त्याची जी व्हॅल्यू आहे ती प्लस इथला जो व्होल्टेज ड्रॉप आहे दोघांची ऍडिशन केली जाते. त्यानंतर मग तुमचं इनपुटचं टोटल व्होल्टेज भेटणार आहे. डायग्राम समजली का सर्वांना? पार्टिसिपंट क्लिअर? Yes, ma'am. ओके. आता हे डीसी व्होल्टेज आहे याला आपण इन शॉर्ट व्ही इन म्हणजे इनपुट असं नोटेशन देऊया. व्ही इनपुट नंतर हा RS मीटरचा रेजिस्टन्स RM आणि मीटर मधनं करंट फ्लो होणारा IFSD. दॅट इज दी फुल स्केल डिफ्लेक्शन म्हणजे मीटरचा पूर्ण करंट. देन आता यावरून आपल्याला एक इक्वेशन नोट करायचंय. इनपुट व्होल्टेज व्ही इन इज इक्वल टू इक्वेशन कसं लिहिते बघा मी ते. व्ही इन इज इक्वल टू ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप across this resistance plus voltage of this voltmeter plus voltage of this voltmeter. मग व्होल्टेज ड्रॉप कसा फाइंड आउट करतो आपण सांगा फॉर्म्युला. प्रिवियस लेक्चरला मी ऑलरेडी एकदा दोनदा विचारलं.
व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला काय असतो? टेल मी. बोला, व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला काय असतो? व्होल्टेज ड्रॉप इज इक्वल टू I into R. I into R is equal to your voltage V. V is equal to I into R. असं जनरली व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला असतो. मग आता ह्या रेजिस्टन्स मधनं फ्लो होणारा आपल्याला करंट माहिती, तुमचा IFSD एवढा करंट आहे आणि रेजिस्टन्स RS. मग हे इक्वेशन कसं मॉडिफाईड होईल? सेम करंट इथून पास होतोय, बरोबर? काही ISFD into RS into RS IFSD into RS हा झाला तुमचा व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दी सिरीज रेजिस्टन्स. मग तुम्ही इथे लिहिते IFSD into रेजिस्टन्स RS प्लस या व्होल्टेज ड्रॉप मध्ये हे व्होल्टेज ऍड करायचं, प्लस आता इथला रेजिस्टन्स काय आहे? RM. आणि यामधनं फ्लो होणारा करंट कुठला आहे? IFSD. IFSD इंटू RM हे दुसरं इक्वेशन आहे. IFSD इंटू RM. हे इक्वेशन कसं नोट केलं ते कळालं का सर्वांना? पार्टिसिपंट क्लियर? पार्टिसिपंट Yes, ma'am. ओके. देन इन नेक्स्ट स्टेप IFSD हा दोन्ही याच्यामध्ये कॉमन आहे, तर तो ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचा. मग काही V in इज इक्वल टू IFSD in bracket RS प्लस RM हे ब्रॅकेट मध्ये रिमेनिंग राहिले. काय स्टेप परफॉर्म केली समजली का सर्वांना? IFSD हा जो करंट आहे तो ब्रॅकेटच्या बाहेर घेतला आणि ब्रॅकेट मध्ये काय राहिले? फक्त RS प्लस RM. क्लिअर अप टू दिस पार्टिसिपंट? Yes, ma'am. ओके. देन इन नेक्स्ट स्टेप मी इथे वरती लिहिते ती नेक्स्ट स्टेप. देन IFSD हा काय करायचा? V in divided by IFSD is equal to again in bracket RM प्लस RS. काय केलं या स्टेप मध्ये समजलं का? फक्त हा जो मल्टिफिकेशनचा IFSD होता हा काय केला? या साईडला डिवाइड केला. क्लिअर? समजली का ही स्टेप? नोट करत चला सर्वांनी इक्वेशन. पार्टिसिपंट रिप्लाय करा. क्लिअर अप टू दिस? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. देन आता नेक्स्ट स्टेप मध्ये
हा आर एस याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची असणार आहे. तर हा आर एम काय या साईडला गेला तर तो मायनस होणार आहे. तर मी इक्वेशन इथे नोट करते. व्ही इन अपॉन आय एफ एस डी IFSD आर एस फाइंड आउट करायचं तर आर एम ह्या साईडला आला तर मायनस होईल. मायनस आर एम इज इक्वल टू आर एस. काय केलं समजलं का इथे पार्टिसिपंट? Yes, ma'am. हा आर एम काय केला इकडच्या साईडला फक्त मायनस घेतलेला आहे. क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आणि आता हेच इक्वेशन आपल्याला फायनल ज्यावेळेस आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करणार त्यावेळेस रेफर करायचं. म्हणजे आपल्याला इन शॉर्ट काय काढायचं आहे सिरीज रेजिस्टन्स. सिरीज रेजिस्टन्स जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी इनपुटचं व्होल्टेज माहित पाहिजे. टोटल फुल स्केलचा म्हणजे टोटल करंट किती फ्लो होतोय फुल स्केल डिफ्लेक्शन साठी तो माहित पाहिजे आणि मीटरचा रेजिस्टन्स माहित पाहिजे. 3 क्वांटिटी जर गिवन मध्ये माहित असल्या तर आर एस ची व्हॅल्यू फाइंड आउट होणार. क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. क्लिअर नोट केलंय सर्वांनी हे डेरिव्हेशन. आता आपल्याला न्यूमरिकल्स घ्यायचे त्यावरती. काही डाऊट्स असेल कोणाला तर लगेच विचारून घ्यायचे. क्लिअर? घ्यायचं न्यूमेरिकल याच्यावरती आता. Yes, ma'am. ओके. राईट Yes, ma'am. डाऊन. आता स्टेटमेंट नोट करा सर्वांनी. मग आपण फॉर्म्युला इम्प्लिमेंट करून ते सॉल्व्ह करणार नंतर. A basic voltmeter movement, a basic voltmeter movement is having the full scale deflection of is having a full scale deflection of 50 microampere 50 microammeter. An internal resistance of an internal resistance of meter is internal resistance of meter is 200 ohm. 200 ohm. Calculate the value of multiplier. The value of multiplier to obtain the voltage range. To obtain the voltage range of 0 to 20 volt. 0 to 20 volt. नोट केल्या न्यूमरिकल सर्वांनी? Yes, ma'am. ओके. आपल्याला आता तुमचं व्होल्ट मीटर 0 to 20 व्होल्ट एवढं तुमचं व्होल्टेज असणार आहे. त्यासाठीचं फुल स्केल डिफ्लेक्शन म्हणजे ISFD किती दिलेलं आहे? 50. 50 मायक्रो अँपियर. नंतर इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे कसली व्हॅल्यू दिलेली आहे? इंटरनल रेजिस्टन्स ऑफ मीटर असा वर्ड वापरलाय. म्हणजे कसला आहे? RM. RM इज इक्वल टू 200 ओहम. आणि फाइंड आउट करायला लावलेलं आहे
की तुमचा कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ मल्टिप्लायर. म्हणजेच काय तुमचा मल्टिप्लायर म्हणजे कोण आहे इथे आता बोला. जसं ॲमीटर मध्ये पॅरलल वर्ड जो असतो तो शंट. शंट असतो आणि सिरीज मध्ये जो रेजिस्टन्स कनेक्ट करतो त्याला आपण मल्टिप्लायर म्हणतो. मग इथल्या सिरीज वाल्याचं नोटेशन काय आहे सांगा. हा इथे सिरीज रेजिस्टन्स कनेक्टेड आहे ना, सिरीज मध्ये कनेक्टेड म्हणून त्याला आर एस नाव दिलेले. एस एच म्हणजे शंट असतो, एस म्हणजे फक्त तुमचं सिरीज. मग आर एस ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. मी आता इथे तुम्हाला गिवन नोट करून देते, तुम्ही फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करायचे ना आन्सर. फर्स्टली आर एस आपल्याला मल्टिप्लायर फाइंड आउट करायचं आहे. मल्टिप्लायर म्हणजे आर एस, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. सेकंड व्होल्टेज रेंज दिलेली आहे 0 to 20 व्होल्ट म्हणजे व्ही इन इनपुट व्होल्टेज इज इक्वल टू 0 to 20 म्हणजे तुम्ही डायरेक्ट किती घ्यायची 20 व्होल्ट व्हॅल्यू पुट करायची. देन फुल स्केल डिफ्लेक्शन आय फुल स्केल deflection is equal to 50 microampere. देन आर एम दिलेला आहे, किती आर एम किती आहे आर एम मॅम 200. 200 ओहम. 200 ओहम. देन आता आर एस फाइंड आउट करायचं असेल तर सांगा फॉर्म्युला काय. सिरीज रेजिस्टन्स दॅट इज द मल्टिप्लायर इज इक्वल टू, सांगा फॉर्म्युला. डेरिवेशन तुम्हाला मी नोट करायला लावलं होतं, डेरिवेशनची लास्ट स्टेप सांगा. आर एस इज इक्वल टू व्ही इन डिवायडेड बाय आय एफ एस डी मायनस आर एम. व्हेरी गुड. व्ही इन डिवायडेड बाय फुल स्केल डिफ्लेक्शन करंट ISFD मायनस आर एम. करा व्हॅल्यू पुट. व्ही इन ची व्हॅल्यू किती आहे, टेल मी द व्हॅल्यू ऑफ व्ही इन. 20 व्होल्ट. किती 20 व्होल्ट. व्हेरी गुड 20. IFSD किती पुट कराल, किती दिलेलं आहे मायक्रोचं कन्व्हर्जन करून घ्या. मायक्रोवेव्ह किती असतो 10 raised to minus 6. व्हेरी गुड 10⁻⁶. 50 into 10⁻⁶ मायनस आर एम किती आहे 200. 200. मग आता तुम्ही कॅल्क्युलेशन कसं कराल, कॅल्शियम मध्ये पुट करताना हे सेपरेट कॅल्क्युलेट करून घ्या. 20 अपॉन इंटू 15 into 10⁶ हे सेपरेट कॅल्क्युलेट करा आणि त्यात मग हा 200 मायनस करा. म्हणजे हा पार्ट सेपरेट कॅल्क्युलेट करा आणि त्यातनं मग हा 200 मायनस करा आणि मला आन्सर सांगा आर एस किती आहे. 399. व्हेरी गुड 399. पण 10⁻⁴ काय पॉवर आलाय का, नो मॅम. चेक करा. 10⁻⁴ तसं काहीतरी पॉवर येणार 100%. कॅल्शियम चेक करा 10⁻³ येतोय का काय येतोय बघा बरं, चेक करा एकदा. Four into 10⁻⁻⁷. नाही 399 हे आन्सर करेक्ट आहे, तर त्याला 10⁻⁴ पॉवर चेक करा. 399 पॉइंट समथिंग काहीतरी 01 किंवा असं काहीतरी किलो ओहम हे तुमचं आन्सर यायला. चेक करा सर्वांनी, असं आन्सर येतंय का सर्वांचं. नो मॅम, रेस टू पॉवर नाही येते. No, ma'am, नहीं येते. नाही येते का, असंच येतंय. Yes, येस ma'am. मॅम. 20 डिवाइड बाय 50 इंटू 20 असं कॅल्क्युलेशन असं करा. 20 ब्रॅकेट मध्ये घ्या
मध्ये डिवायडेशनचा साइन टाका. 50 इंटू 10⁶ याला परत ब्रॅकेट घ्या. आता ही स्टेप कॅल्क्युलेट करा पहिले. 20 ला सेपरेट ब्रॅकेट आणि ह्या डिनॉमिनेटरला सेपरेट ब्रॅकेट टाकून पहिले एवढं कॅल्क्युलेशन करा. केले का? येस मॅम. किती आन्सर आलं ह्या स्टेपचं ते मला इथे सांगा. 400. डायरेक्टली 400 आलंय का? येस मॅम, म्हणजे 400 त्याच्या पुढे 0 पण आहे. 0 3 पॉइंट झिरो आहेत समथिंग. मॅम. 3 0 इथे असं. 400 आणि त्याच्या पुढे परत 3 झिरो आहेत. येस मॅम. ओके. आणि -200. ठीक आहे. मग बरोबर आहे तुमचं आन्सर करा. याच पद्धतीने कॅल्क्युलेट करा. समजलंय का मग न्यूमरिकल सर्वांना? येस मॅम. ओके ठीक आहे. आता सेकंड न्यूमरिकल घ्या मग आता. एडीसी व्होल्टमीटर नोट करा न्यूमरिकल सर्वांनी. एडीसी व्होल्टमीटर is having the voltage range of 0 to 10 volt. 0 to 10 volt. An internal resistance of meter is 400 ohm. Is 400 ohm. Calculate the current required to cause the full scale deflection if 200 kilo ohm multiplier is used. नोट केले न्यूमरिकल सर्वांनी? येस मॅम. ओके. आता इथे गिवन मध्ये मल्टिप्लायर दिलेला आहे आणि फाइंड आउट काय करायला लावलेला आहे सांगा. काय कॅल्क्युलेट करायला लावलंय? मॅम करंट रिक्वायर्ड टू कॉज द फुल स्केल डिफ्लेक्शन म्हणजे IFSD कॅल्क्युलेट करायचं आहे. आता आपण गिवन घेऊ पहिले काय दिलेलं आहे ते सर्व. पहिले फॉर्म्युला मॉडिफाईड करून घेऊ मग तुम्हाला गिवन सांगते. आपला जनरल फॉर्म्युला आहे RS इज इक्वल टू टेल मी RS इज इक्वल टू मॅम V in divided by IFSD minus RM. बर V in डिवायडेड बाय IFSD मायनस RM. मग आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? हा IFSD. मग आपण मॉडिफिकेशन काय करणार? हा जो मायनस आहे तो इकडे गेला का प्लस मध्ये होईल. मग V in अपॉन म्हणजे रिव्हर्स स्टेप करायची डेरिव्हेशनची. V in अपॉन IFSD इज इक्वल टू RS हा त्या साईडला गेला तर तो प्लस मध्ये कन्वर्ट होईल प्लस RM. मग आता IFSD काढायचा आहे मग तो ह्या साईडला जाईल आणि RS प्लस RM हे डिनॉमिनेटरला येऊन जाते. V in डिवायडेड बाय RS प्लस RM is equal to IFSD. फक्त काय केलं इक्वेशन रिअरेंज करून घेतलं म्हणजे हे न्यूमरेटरला होतं डिनॉमिनेटरला जाईल आणि हे डिनॉमिनेटर इकडे न्यूमरेटरला येईल. क्लिअर? फॉर्म्युला कसा मॉडिफाईड झाला ते समजलं सर्वांना?
Yes, ma'am. हं. ठीक आहे. आता आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. तर इकडे तुम्हाला फर्स्टली गिव्हन सांगा. काय काय दिलेलं आहे इक्वेशनमध्ये? IFSD काढायचं आहे. फुल स्केल डिफ्लेक्शनसाठी लागणारं करंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इज इक्वल टू ओके. देन नेक्स्ट काय दिलेलं आहे अजून गिव्हन मध्ये? व्होल्टेज किती दिलंय? V in इज इक्वल टू V in is equal to 10 volt. व्हेरी गुड 10 व्होल्ट. देन मल्टिप्लायर किती दिलेला आहे? RS इज इक्वल टू 200 kilo ohm. ओके 200 किलो ओहम. किलो ओहम. देन अजून काय दिलाय? इंटरनल रेजिस्टन्स दिलाय का? RN RM इज is इक्वल टू equal to 100 ohm. 400 ओहम. व्हेरी गुड 400 ओहम. सगळ्या व्हॅल्यू नोन आहे त्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा आणि आन्सर सांगा. V in किती येईल तुमचा? 10 डिवायडेड बाय RS ची व्हॅल्यू 200 इंटू 10 रेस टू माय प्लस 3 किलो आहे ना. 10 रेस टू 3 ओके. 200 इंटू 10 रेस टू 3 प्लस RN ची व्हॅल्यू दिलेली 400. तो 400 इथे पुट केला. ओके. आणि इज इक्वल टू तुमचा राहील हा IFSD. करा कॅल्क्युलेट किती येते आन्सर तुमचं? Ma'am, 4.99 into 10 raised to minus 5. 4.9. व्हेरी गुड. IFSD इज इक्वल टू 4.9 इंटू 10 रेस टू मायनस Minus 5. 5 एम्पियर. आले सर्वांचा आन्सर? याला जर मायक्रो मध्ये कन्वर्ट करायचं असलं तर तुमचा एक डिजिट इकडे सरकेल म्हणजे 49.9 इंटू 10 रेस टू मायनस 6 आणि 10 रेस टू मायनस 6 ला आपण डायरेक्टली मायक्रो असं लिहू शकतो. अदरवाईज इथपर्यंत सॉल्व्ह असलं तरी चालेल. कळालं सर्वांना न्यूमरिकल? Yes, ma'am. ओके ठीक आहे. देन आपण नेक्स्ट पॉइंट किंवा पुढचं न्यूमरिकल नोट करा सर्वांनी. ए मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट गिव्स नोट करा सर्वांनी. ए मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट गिव्स a full scale deflection with a full scale deflection with 10 milliampere 10 milliampere and and has a resistance of and has a resistance of 50 ohm 50 ohm. Calculate the resistance. Calculate the resistance necessary to be put in series. Necessary to be put in series with instrument so that it may be used as so that it may be used as 0 to 250 volt voltmeter 0 to 250 volt voltmeter. नोट केलं न्यूमरिकल सर्वांनी? Yes, ma'am.
ओके. आता मला फक्त तुम्ही इथे गिवन सांगायचं. मी गिवन तुम्हाला नोट करून देईल. फॉर्म्युला तुम्हीच लिहायचा. व्हॅल्यू पुट करायचे आणि आन्सर सांगा मला काय येणार आहे. सांगा चला. फर्स्ट काय व्हॅल्यू दिलेली आहे? गिवन तुम्हीच सांगा. ही व्हॅल्यू दिलेली मॅम. मी इथे नोट करून देते फक्त तुम्हाला. बोला. परत डिक्टेट करायचं असं. न्यूमेरिकल परत सांगायचंय का? बर ठीक आहे. लिसन केअरफुली अगेन. A moving coil instrument gives a full scale deflection with 10 milliampere 10 milliampere and has a resistance of 50 ohm. 50 ohm. Calculate the resistance necessary to be put in series with instrument that it may be used as 0 to 250 voltmeter. 0 to 250 voltmeter. क्लिअर? सांगा चला आता सगळ्यांनी गिवन सांगा काय काय दिलेलं आहे. Ma'am, IFSD is equal to 10 milliampere. व्हेरी गुड. IFSD is equal to 10 milliampere. Then RM is equal to 50 ohm. very good. RM is equal to 50 ohm only. Ma'am, V in is equal to 250 volts. Very good. V in is equal to 250 volt. अजून काय दिलंय का? No, आणि ma'am. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचंय पण त्याची व्हॅल्यू काय फाइंड आउट करायचंय ते सांगा. Ma'am, resistance. पण काय नोटेशन सांगा त्याचं. RS. आर एस म्हणजे तुम्हाला मल्टिप्लायर फाइंड आउट करायचं आहे. फॉर्म्युला नोट करा आणि मला डायरेक्टली आन्सर